हाय नमस्कार सगळ्यांना. गुड नाईट होत आली आता. गुड नाईट म्हणलं तरी काही हरकत नाही. गुड मॉर्निंग झाली. गुड मॉर्निंगला आपलं काम होतं भांडी वगैरे घासून चकाचक आवरून घ्यायचं आणि आता दुपारच्या म्हणजे तरी संध्याकाळ झाली. काम आहे असं कांदा काढायचं आणि आता संध्याकाळी अजून घरी जाऊन मला ती काल आपण आणलेल्या आंब्यांचं लोणचं बनवायचं. अशी 3 कामं आज तर आले सोबतच सगळी कामं, कारण की सगळं काम असं गतून आल्यासारखं झाले. तुम्ही म्हणता तर होतं कधी कधी. आता हे रानातला कांदा पण हो का अशी पात पूर्ण वाळून गेली त्याची. धड कांदा पण रानात ठेवता येईना. आंबे आलेले सीजन आहे हा लोणच्याचा आंब्याचा. परत एकदा 2 महिन्याने आंबे संपले. आपण किती म्हणलं आंबे आणा लोणचं झाला तरी तो बनवता येत नाही, म्हणून ती लोणचं ऑर्डरी वाहिल्यात सगळं एक 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 एक. आणि आता आली आहे आज किती तारीख आहे? आज 9 तारीख आहे. 18 तारखेला आमची गावची यात्रा. तर तुम्ही सगळेजण यात्रेला या. तुम्हाला मी आताच आमंत्रण देते. यात्रा असते म्हणजे आमच्यात नाही काय ह्या वर्षी माझे चुलत सासरे वारल्यामुळं देवाला वगैरे नाही काय करायचं, पण आपलं नैवेद्य वगैरे थोडंफार असतं ना, पाया वगैरे पडून यायचं. त्याच्यामुळे मग आई म्हणल्या तसं नाही जमत, भांडी सगळी चकाचक घासावं लागते. आज कपडे धुवायची, वाकळा ही धुवून टाकल्यात आईंनी. मी भांडी सगळी घासून किचन आवरून घेतलं आणि आता आलोय असा गावरान कांदा काढाय. असं झालाय कांद्याला पण थोडंसं पाणी कमी पडले आणि लसणाला पण पाणी कमी पडलं. तेवढी बाजारची पिशवी म्हणलं तरी काय हरकत नाही. बाजारची पिशवी भरून निघलाय लसूण तेवढं. असा हे काय असा 1 दोन राहिला होता काढायचा, अजून खाली 1 राहिलाय. पण ही आणि ज्या काय बायका होत्या कांदा काटायला त्या गेल्या, कारण की 5 वाजून गेल्या, त्याच्यामुळे त्या गेल्या. आम्ही पण आता जाणार आहे. म्हणले व्हिडिओ काढावा अगोदर. जाताना दुकानातून सामान वगैरे भारी क्वालिटीचं सगळं घेऊन जायचं. जे लागतात ते मेथ्या, मोहऱ्या, मोठं मीठ छानपैकी, हळकुंड, हळद वगैरे वापरत नाही आम्ही, हळकुंड वापरतो प्युअर सगळं आणि सगळं गावरान पद्धतीचं. ते सामान घेऊन जायचं आणि छान असं पाट्यावर सगळं मस्तपैकी वाटायचं. वाटण म्हणलं तरी काय हरकत नाही. ती लोणच्याचं वाटण सारण सगळं छानपैकी वाटायचं आणि मग ती लोणच्यात सगळं मिक्स करायचं. जी पाट्यावरली चव असते ना ती मिक्सरच्या भांड्याला नाही. तुम्ही म्हणताना तर तुम्ही बघताल प्रत्येक व्हिडिओत. गेल्या वर्षी पण एवढं लोणचं, गेल्या वर्षी तर मी जवळजवळ लोणचं इतकं केलं तर भरपूर, पण तरी ती मला वाटायचं मी वर्षभर इकल, पण मी 15 दिवस पण नाही पुरलं लोणचं. ती इतक्याच ऑर्डरी आल्या गेल्या वर्षी. ह्या वर्षी सुद्धा सगळ्या माणसांना ज्यांनी गेल्या वर्षी घेतले ना ती सगळी माणसं रिपीट येतात आपल्याकडे. आणि ज्यांनी दिवाळी काम जरी घेतले ना, दिवाळी काम, म्हणजे उन्हाळ्याचे पदार्थ, ती पण सगळ्या ऑर्डर इकडंच येतं. कारण की त्यांना माहिती जी आमच्या आईंच्या हातच्याला, जी आपण म्हणतो का नाही म्हाताऱ्या माणसाच्या हातच्याला चव आहे हाताला, अन्नपूर्णा स्त्री असते. एखाद्या स्त्रीने काही करू द्या, म्हणजे आमच्या आई थोडक्यात पटकन कशी पण भाजी फेकून दिली ना, वरनं जरी वाटण टाकलं, मसाला टाकला, हलवून पाणी ओतलं ना, तरी त्यांची भाजी खायला एकच नंबर होते, चविष्ट होते. आणि मेन गोष्ट बऱ्याच महिलांचं हे असतं की लोणचं खराब होतं. महिन्यात होतं, 2 महिन्यात होतं, 6 महिन्यात होतं. माझं लोणचं मी पहिल्या पण व्हिडिओ तुम्हाला दाखवले. माझं लोणचं 2 वर्ष मी स्वतः घरी गेल्या वर्षी तुम्हाला दाखवलं व्हिडिओत. आणि गेल्या वर्षीचं लोणचं पण मी ह्या वर्षी ठेवलं या दाखवायला तुम्हाला. तुम्ही सगळे बघतात आणि दाखवलं जाईल तुम्हाला. आणि ह्या वर्षी सुद्धा पुढच्या वर्षी आपण ठेवणार. असं काम करणार. जे काय करायचं ना ते ब्रँड करायचं आणि क्वालिटीचं करायचं. तुम्ही सगळ्यांनी लोणचं प्रत्येक 15 दिवस, म्हणजे 15 दिवसात माझं लोणचं संपलं मी केल्यानंतर ना. आणि ती 15 दिवस झाल्यावर नंतर 15 दिवसांनी मला फोन आलते बरेच की ताई आमचं लोणचं संपलं. 1-1 किलो लोणचं जवळजवळ महिन्यात जर आपण खात असेल आणि उडत असेल तर ती लोणचं किती चविष्ट तुम्हीच विचार करा. सगळे ताई म्हणत होते ताई आम्हाला परत द्या. पण त्यावेळेस माझं सगळं लोणचं संपलं होतं. पण आता आपण परत लवकरात लवकर ऑर्डरी टाका, म्हणजे जेणेकरून मला भरपूर बनवून तुम्हाला देता येईल. आणि ह्या वर्षी काही 1 किलो 2 किलो लोणचं घेऊ नका. 5 किलो लोणचं घेऊन आपलं आपापल्या घरी ठेवायचं. कारण की परत राहतं का नाही राहत ह्याची मला गॅरंटी मी देऊ शकत नाही. लोणच्याला भरपूर ऑर्डरी असतात. कमी म्हणजे जास्तीत जास्त जर तुम्ही म्हणताल ना तर मी सांगू पण शकत नाही. इतक्या ऑर्डरी येऊन आता सध्याला पडल्यात. नुसतं आंब फोडून टाकल्यात तरी. आता संध्याकाळी लोणचं बनवेल. 4-5 दिवस माझ्या घरी ठेवायला आणि ज्यांच्या ऑर्डर आहेत ना त्यांच्या सगळ्या भरून द्यायच्या. अजून उद्या नाही तर परवा आपल्याला बघू आंबा कुठं भेटला लोणच्याचा तर आंबा घेऊन येणार आहे मी. आणि लोणच्याचा आंबा तुम्ही म्हणता तर मी स्वतः जाऊन
खात्रीतला जो आंबा असतो ना प्युअर लोणच्याचा तो आंबा घेऊन येते. आता तुम्ही बघितलं ती आणलं तसा अजून जाऊन घेऊन येईल. तर असू द्या, बाय सगळ्यांना. ह्या गोष्टी लय वाढलं म्हणजे म्हणलं तुम्हाला माहिती पण सगळी दिली पाहिजे की आपण कसं करतो. जी सामान असतं ना सगळं छान असं चुलीवरलं जी खाण्याची चव असते ना ती वेगळीच चव असते. तसं चुलीवरती सामान भाजून छान असं पाट्यावरती वाटून मस्तपैकी लोणचं बनवलं जातं छान असं. आणि ती पण ते म्हणतात मी काही सुद्धा करत नाही, मी फक्त वाटून मदत करते. जी काय प्रमाण पद्धत असते ना ती सगळ्या आमच्या आईंच्या हातची असते. आईंच्या प्रत्येक गोष्टीला आता जी कुणी आमच्या घरी आलतं किंवा ज्यांनी आता माझे बहीण, माझी मम्मी, मावश्या, आत्या, परत ना अजून दुसरे कोणी येईल ते सगळे म्हणतात की अस्मिता तुझी सासू लय छान बनवते स्वयंपाक, लय मस्त बनवते, प्रत्येक गोष्टीला चव असते. माझा मामा आहे इथे MIDC, तो कधी आला तर म्हणजे सगळ्यांना आवडतं. त्याच्यामुळं YouTube फॅमिलीला पण भरपूर जणांना आवडतं ही मला म्हणजे समजले. कारण की दिवाळीत पण मला किती करू आणि किती नाही असं झालं. आणि आता ह्या वर्षी पण लोणच्याला तसंच होणार आहे. तर टाका पटापट ऑर्डरी आणि आपापली बुकिंग करून ठेवा लोणच्याची. तर बाय सगळ्यांना. आणि कसा वाटतोय व्हिडिओ सांगा कमेंट करून. चालतंय, आता जातो आम्ही घरी, दिवस मावळत आलाय. ती लोणचं बनवून ठेवायचं त्याच्यामुळे लवकर चाललोय, नाही तर दिवस मावळच तो रानातच असतो. रानातला एवढा कांदा काढून झाला ना 2 दिवस तरी सकाळ संध्याकाळ कांदा काढा येतो. महिला आहेत 1-2-3 कांदा काढायला. आणि घरी लोणचं बनवायचं चाललंय. लोणच्याचं काय तर बाय सगळ्यांना. आणि ह्यो आपला कसला झालाय लसूण, गावरान पद्धतीचा लसूण. हो का, हे आता लय वाळून गेलाय तरी तसाच हो का ही दंड राहिला होता ते उकरून मी असा काढला. एवढी पिशवी भरली एका ह्याला, अजून खाली तिकडे राहिलाय बराच. ही एवढा कांदा काढायचा, ही एवढा काढायचा. तर उद्या सकाळ येऊन ही एवढा काढून ही 2 सारं कडायला लावतो. आणि मग अशा पाती धरायची 4 वाजता आल्यावरती. एकदा कांदा आज संध्याकाळ झाली, उद्या संध्याकाळ आणि परवा दिवशी सकाळ, परवा दिवशी संध्याकाळी 2 दिवसात कांदा तेवढा 2-3 दिवसात काढून दिला की कांद्याचा विषय संपला. तर असू द्या, बाय. घ्या लोणचं जवळ आलंय ना तोपर्यंत पटापट ऑर्डर टाका आणि घेऊन ठेवा लोणचं आपापलं. तर बाय सगळ्यांना. हाय, नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. चला लोणचं पण तुम्हाला दाखवते थोडंफार. अजून काय ती अशा पद्धतीने झालंय. अजून हलवायचंय त्याला. हलवलं वगैरे की मसाला आहे ना ती सगळं खाली गेला. आता रात्रभर होतं त्याच्यामुळं हलवायचं. पण सकाळ 9 वाजता आज सगळं कामावरलेत. काय म्हणते मी 9 वाजता गरम आहे. काय बनवले, मस्त अशी बनवली आहे सांडग्याची भाजी बनवली. हो का, सांडगे आहे त्याच्यात. कशी वाटते आपल्या घरगुती मस्त अशा मसाले. हो का, कशी वाटते भाजी. ऑप्शन म्हणजे काही नसलं ना की सांडग्याची भाजी पटकन करायला येते. म्हणून सांडगे घरात असावेत. आमचे थोडे होते ती त्याचीच बनवली. जेवायचं आता, जेवायचं, डबा भरायचा. शुभ्र आहे तिकडं फिरती या. कपडे धुवून टाकली, चहा केला, सांडग्याची भाजी केली, पारुसं झाडून काढलं, भांडी घासली पाळा भरून, अजून कपडे धुवून टाकली, आईंनी केल्या भाकरी. आणि आता चाललोय आम्ही रानात कांदा काढायला. झालं अजून ते 2 दिवसात कांदा आवरून घेतलं की आपल्याला अजून लोणचं बनवायला होईल. भांडी अशी घासून ठेवली. तर चाललंय आवरायचं एक काम. इतकं काम आलंय ना काही समज नाही. तुम्हाला तर माहिती लोड झालाय, लोड. शुभ्रा गेली वाटतं आमची तिकडं. शुभ्रा आप्पांच्या मागं फिरते. ही काम पडलंय अजून मी मारते तसंच.